राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये मागील 12 वर्षांपासून काम करणाऱ्या संगणक परिचारकांवर अन्यायकारक असलेल्या 19 जून 2024 रोजीचा निर्गमित केलेला शासन निर्णय आहे। या शासन निर्णयाच्या विरोधात आज नांदेडच्या नायगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी LR वाजे यांना निवेदन देऊन कार्यालयासमोर येथील संगणक परिचारकांनी जोरदार निषेध व्यक्त केलाय। आमचे प्रतिनिधी गंगाधर गंगासागरे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय। पाहूयात। संगणक परिचालक संघटनेचा शासन सेवा आमच्या हक्काचे, शासन सेवा आमच्या हक्काची, किमान वेतन आमच्या हक्काचे, किमान वेतन आमच्या हक्काचे, आकृतीबाण आमच्या हक्काचे, आकृतीबाण आमच्या हक्काचे। संगणक परिचालक संघटनेचा, संगणक परिचालक संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा। शासन सेवा आमच्या हक्काची, अरे शासन सेवा आमच्या हक्काची, संगणक परिचालक संघटनेचा, संगणक परिचालक संघटनेचा किमान वेतन आमच्या हक्काचे, किमान वेतन आमच्या हक्काचे, संगणक परिचालक संघटनेचा, संगणक परिचालक संघटनेचा। परिचालक रामेश्वर गंगाधर पवार, ग्रामपंचायत कार्यालय रातोळी। मागील 12 वर्षाच्या काळापासून संगणक परिचालक संग्राम प्रकल्प तथा आपल्या सरकार प्रकल्पामध्ये काम केलेले आहेत आणि वेळोवेळी शासनाने एखाद्या खाजगी कंपनीला टेंडर देऊन त्या कंपनीच्या माध्यमातून संगणक परिचालकावर अन्याय करण्याचं काम केलेलं आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर उन्हाळी अधिवेशनावर आम्ही संगणक परिचालकांनी मोर्चा काढलेला होता। त्या मोर्चाला संबंधित मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी केलेलं होतं की तुम्हाला 3000 रुपये आम्ही मानधन वाढ राज्याच्या तिजोरीतून देऊ। तसं न करता आणखी परत संगणक परिचालकाला संकटामध्ये ढकलण्याचं काम एका प्रायव्हेट कंपनीला टेंडर देऊन MITच्या माध्यमातून टेंडर देऊन संगणक परिचालकावर एक प्रकारचा अन्याय करण्यात आलेला आहे। राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 12 वर्षापासून संगणक परिचालक हे काम करीत आहेत। या संगणक परिचालकांना अगदी तुटपुंज मानधन शासन 12 वर्ष जवळपास देत आलेलं आहे। तरी गेल्या उन्हाळ्यातील अधिवेशनावर मोर्चा काढण्यासंदर्भात आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी जो आमच्या मोर्चाला 3000 रुपये मानधन वाढीचा 3000 वाढीचा जे शासनाने निर्णय घेतला होता, तो निर्णय संघटनेसोबत बोलण्याच्या याच्यामध्ये होता की राज्याच्या निधीतून वाढवण्यात येणार। पण शासनाने तसं न करता एखाद्या शासनाच्या कंपनीला त्याचे काम देऊन आणखीन परत शासनाच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी शासनाने जो 19 जून 2024 रोजी जो GR काढला, तो GR हा एकदम संगणक परिचालकांना परत एकदा त्या अन्यायाच्या ह्याच्यात ढकलणारा GR असून त्या GRचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि ह्या निषेधाचा जर शासनाने जर दखल नाही घेतली तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर राज्यातील संपूर्ण संगणक परिचालक हे विराट असा मोर्चा काढतील। या ठिकाणी नायगाव तालुक्यातील सर्व संगणक परिचालक उपस्थित राहून या ठिकाणी या 19 जून 2024 रोजीचा काढलेल्या GRचा या ठिकाणी जाहीर निषेध करत आहेत।